सोनम वांगचुक यांनी जंतर मंतर या ठिकाणीच येऊन उपोषण सोडायला हवं होतं अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिलेली आहे। पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात। कॉकरोच जनता पार्टीने आणखी एक एक्सपोस्ट केलेली आहे। लढणार आणि जिंकणार अशी एक्सपोस्ट कॉकरोच जनता पार्टीकडून करण्यात आली आहे। अजून राजीनामा घेणं बाकी आहे असं देखील या पोस्टमधून म्हणण्यात आलंय। सोनम वांगचुक यांनी कालच उपोषण सोडलेलं आहे, मात्र तरी देखील कॉकरोच जनता पार्टी आपल्या उपोषणावरती ठाम असल्याचं दिसतंय। लढणार आणि जिंकणार अशी एक्सपोस्ट नुकतीच कॉकरोच जनता पार्टीकडून करण्यात आलेली आहे आणि अजून राजीनामा घेणं बाकी आहे असं या पोस्टमध्ये म्हणण्यात आलंय। तर कॉकरोच जनता पार्टीनं अगदी काहीच वेळापूर्वी ही एक्सपोस्ट केली आहे। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी प्रमुख मागणी कॉकरोच जनता पार्टीकडून सध्या करण्यात येतेय। तर दुसरीकडे कालच सोनम वांगचुक यांनी 26 दिवसानंतर आपलं उपोषण मागे घेतलेलं आहे। जे पी नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी हे उपोषण मागे घेतलं, तरी देखील त्यानंतर अभिजित दिपके यांनी हे उपोषण सुरूच राहील असं सांगितलेलं होतं। त्यानुसारच ही एक्सपोस्ट देखील समोर येतेय। लढणार आणि जिंकणार अशी पोस्ट कॉकरोच जनता पार्टीने केलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।